जय महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये एक बातमी केली होती ज्याच्यामध्ये आकाशवाणी आमदार निवास याच्यामधले जे अग्निशमन यंत्र जे आहे ते आउटडेटेड झालेलं आहे. जवळपास 8 महिने उलटून गेलेले आहेत आणि तरी देखील आमदारांचा जीव हा धोक्यात आलेला आहे. ह्या संदर्भात आपण मंत्री म्हणून काही पावलं उचलणार का? नक्कीच ती त्यावेळेस मला वाटतं बातमी ही जय महाराष्ट्रानेच पहिल्यांदा लावली होती आणि आम्ही देखील पाहिली होती. पण नक्कीच ह्याचा पाठपुरावा आम्ही स्वतःच करून माझ्या थेट संबंधित विषय नाही, परंतु नक्कीच हा महत्त्वाचा विषय आहे. जर का आमदार निवासमधल्या म्हणजे शासकीय बिल्डिंगमधल्या जर का तिथे अग्निशमन जर का यंत्रणा 8 महिन्यापूर्वी एक्सपायर झालेली असेल तर गंभीर विषय आहे. नक्कीच त्याच्यावरती आम्ही काम करू आणि त्याच्यावरती सुधारणा आम्ही करूच. मला असं वाटतं की तुम्ही देखील आमदार निवासामध्ये राहिले असाल ज्यावेळी आपले जे पिता आहेत ते देखील इतकी वर्ष ते निवडून आले होते आणि त्या काळामध्ये आमदार निवासामध्ये आपलं पण वास्तव्य असेल. सध्याच्या आमदार निवासाची स्थिती आणि अशा पद्धतीनं अग्निशमन यंत्र जर बंद पडतात या घटनेकडे म्हणजे कसं पाहता एक मंत्री म्हणून देखील आणि त्या काळात वास्तव्य केलेले म्हणून? मला आठवतंय लहानपणी आम्ही रामदासभाई ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला आम्ही आमदार निवासला राहायचो. नागपूरला अधिवेशनाकरता ज्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेस देखील आम्ही आमदार निवासमध्ये राहायचो. आणि आता खरं तर मुंबईच्या मनोरा आमदार निवास अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आकाशवाणीमध्ये काही आमदार तिथे आहेत. परंतु आमदार महोदयांची देखील काही जे काय आपण रिॲक्शन पाहिलेले आहेत त्या जरी रिॲक्शन चुकीची असली तरीसुद्धा हेतू त्यांचा कदाचित हा तिथे चुकीचा नव्हता की जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे. म्हणून मला वाटतं काही गोष्टी सुधारण्याची आवश्यक आहे. पद्धत चुकली परंतु काही गोष्टींमध्ये सुधारण्याची नक्कीच आवश्यकता आहे ज्या झाल्या पाहिजेत. बेसिक जर का अशी देखील चर्चा होणं चुकीचं आहे की आमदार निवासामध्ये जर का सुविधा योग्य नसेल तर राज्याचं काय व्हायचं मग मला वाटतं तिथे बेसिक सुरुवात आहे म्हणून त्या ठिकाणी नक्कीच आम्ही स्वतःहून लक्ष घालू.